थंडीचे दिवस सुरू आहेत. बाजारात हिरवीगार मेथी भरपूर प्रमाणात आलेली आहे. मग असे हे थेपले तुम्ही आज आपण एकदम मऊ, लुसलुशीत, खमंग, खुसखुशीत मेथीचे थेपले घरामध्ये कसे तयार करायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. असे तुम्ही थेपले करून ठेवले तर 5 ते 6 दिवस, आठवडाभर व्यवस्थित टिकतात. सकाळी मुलांना डब्याला देण्यासाठी, नाश्त्याला देण्यासाठी, लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्यावर तुम्ही खाण्यासाठी एकदम भारी लागतात हे थेपले. दह्यासोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम चवीचे लागतात, टेस्टी लागतात. आणि आज आपण थेपले 3 प्रकारचे वेगळ्या पद्धतीने आणि आज आपण मेथीच्या थेपल्याला भरपूर लेयर्स पडलेल्या मेथीचे थेपले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. आणि अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एकदम खमंग, खुसखुशीत, मऊ मेथीचे थेपले बनवण्यासाठी मेथीची टवटवीत हिरवीगार मी मेथी घेतलेली आहे आणि मी देठासकट घेतलेली आहे. कारण देठामध्ये सुद्धा ना खूप असं पौष्टिकपणा असतो, त्यासाठी देठातसुद्धा भाग घ्यायचा आहे, नुसतेच पानं वगैरे घ्यायचे नाही आहेत. आणि मी काय केलं, बाजारातून आणल्याला निवडून घेतली, नळाखाली स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवली आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे. या पद्धतीने बघू शकता. बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहे. देठाचा भाग अजिबात देठ ठेवायचे नाहीत. आता ती बाजूला ठेवून देणार आहोत. इथे आपल्याला एक वाटण करायचं आहे. इथे मी एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे टाकायचे. ह्याला ओबडधोबड असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. मेथीची थेपले बनवण्यासाठी कणिक मळायचं मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मी इथे कपाचं प्रमाण देते. कपाने मी इथे सेट करून घेतलेलं आहे प्रमाण. तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा 3 वाटी ही घेऊ शकता, पीठ घेऊ शकता गव्हाचं. एक कपाने घेतलेलं आहे. आता काय करायचं, 1 कप आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं. डाळीच्या पिठामुळे मेथीचे थेपले चांगले लागतात, मऊसूत तयार होतात. आणि 1 चमचा हातावरती ओवा चोळून टाकायचा, फ्लेवर खूप छान होतो. आणि दह्यामुळे आपल्याला 1 ते 2 चमचे दही टाकायचं. दह्यामुळे थेपले अगदी मऊसूत आणि तयार होतात. चवीलाही छान अप्रतिम चवीचे लागतात. आता काय करायचं आहे, बटाटा टाकायचा आहे. 1 उकडून साल काढून बटाटा घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला खिसून टाकायचा. या पद्धतीने असा अख्खा टाकायचा नाही आहे मॅश करून वगैरे, कारण बटाटा काय होतं ना, गाठी वगैरे राहतात, म्हणजे बटाट्याचा अख्खा राहतो. त्यासाठी आपल्याला खिसून टाकायचं या पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये बटाट्यामुळे छान असं आपले थेपले अप्रतिम चवीचे लागतात आणि बटाट्याची टेस्ट एकदम मस्त लागते. आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे. काश्मीरी लाल तिखट टाकायचे 1 ते 2 चमचे. तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि 1 चमचा आपल्याला धने पावडर टाकायचे. आणि ते आपण जे सुरुवातीला वाटण करून घेतलेलं होतं ना, हिरवी मिरची, अद्रक, जिरे, ते आता आपल्याला वाटण टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतली होती ना मेथी सुरुवातीला, ती टाकायची आहे ह्याच्यामध्ये. आता मेथी टाकल्यानंतर आता ही म्हणजे मेथी पीठ वगैरे आहे ना, आपण जे लाल तिखट वगैरे टाकलेलं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण मेथीमध्ये सुद्धा खूप भरपूर प्रमाणात पाणी असतं. जास्त पाणी लागत नाही मेथीचं थेपले बनवण्यासाठी. आता इथे मी मळून देखील घेतलेलं आहे पीठ, बघू शकता या पद्धतीने. आणि आपण मळत असताना पीठ आहे ना, कणिक रेग्युलर कशी मळतो ना, अगदी त्या पद्धतीनेच मळायचं आहे. अगदी जास्त आपल्याला घट्टसर वगैरे गोळा मळायचा नाही आहे. पुरीसारखा आपण पुरीसाठी कसा मळतो ना, आपण रेग्युलर कणिक कशी मळतो ना, त्या पद्धतीने मळून घेतलेलं आहे. ह्याला छान मळून घेतलं, थोडंसं तेल टाकायचं, एकसारखा गोळा करून घ्यायचा. इथे आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती गोळा सुकू नये याच्याकरता मेथीच्या थेपल्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे रेस्ट होण्यासाठी पीठ बाजूला. आता आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे चपाती एवढा आणि ह्याला लाटून घ्यायचं आहे लाटण्यानं. या पद्धतीनं लाटून घेतलेलं आहे मी. घडी वगैरे अजिबात करायची नाही, कारण आपण आज वेगळ्या पद्धतीनं आपण आज पराठा बनवणार आहोत. भरपूर लेयर्स असलेला मेथीचा पराठा. आणि तेल लावायचं, तेल किंवा तुम्ही या ठिकाणी तूप देखील लावू शकता. आणि पीठ टाकायचं भुरभुरायचे वरून. हा पराठा उचलून एकावर एक अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. एकावर एक ठेवून असे या पद्धतीने बघू शकता तुम्ही. एकावर एक अशा प्लेट्स करून घेतल्या की छान असे लेयर्स पडतात. आणि याला रोल करायचं या पद्धतीने बघू शकता. आणि जे
आतमधला एकदम शेवटचा पोर्शन आहे ना आतमध्ये दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि ह्याला पीठ लावून घ्यायचे, पीठ लावून लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण छान लाटून घ्यायचं गोलाकार। इथे पराठा देखील छान लाटून देखील झालेला आहे। आता पराठा लाटून झाला की भाजीसाठी आपण एक साईडला तवा गरम करत ठेवलाच होता, त्याच्यामध्ये आता आपल्याला पराठा सोडून घ्यायचा आहे आणि पराठ्याची एक बाजू छान शेकल्या गेली की खालून आता आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मी या ठिकाणी तूप लावते, तुम्ही या ठिकाणी बटर देखील लावू शकता पराठ्याला आणि तुम्ही लेयर्स बघू शकता अगदी सुंदर पडल्या देखील आहेत। आता तूप लावून घेणार आहोत वरच्या बाजूने देखील ह्याला आणि असे एकावर एक प्लेट्स केल्याना छान असे भरपूर लेयर्स पडतात पराठ्याला, बघू शकता तुम्ही। अगदी मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आणि खूप अप्रतिम चवीचा लागतो। मुलांना तोच आपण एकच पद्धतीचा पराठा लाटून देतो ना, असा लेयर्स भरपूर लेयर्सवाला पराठा करून द्या, मुलं देखील खुश होतात। इथे दुसरा पराठा करणार, इथे मी बटर घेतलेलं, बटरचे 4 क्यूब घेतलेले आहेत कट करून, थोडीशी कोथिंबीर टाकायची, चिली फ्लेक्स टाकायचे अर्धा चमचा, तुम्ही या ठिकाणी शेजवान चटणी देखील टाकू शकता अर्धा चमचा आणि इथे आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची अगदी थोडंसं आणि थोडंसं मीठ टाकायचं, ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बटर आणि याला सगळं। तुम्ही हे चिली फ्लेक्सच्या जागी लाल तिखट देखील टाकू शकता थोडंसं आणि ह्याला एकजीव असं करून घेतल्यानंतर बाजूला ठेवून द्या। इथे आपण पोळी एवढा चपाती एवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे थेपल्याचा आणि याला लाटून घ्यायचं सुरुवातीला, घडी वगैरे न करता असंच लाटून घ्यायचं आहे। गोलाकार लाटून घेतला ना एकसारखा असा, कुठं जाड पातळ वगैरे करायचं नाही, एकसारखा लाटून घ्यायचा आहे। आता इथे आपण जे आतमधलं स्टफिंग बनवलं होतं ना पराठा बनवण्यासाठी ते लावून घ्यायचे, बटर आपण त्यामध्ये टाकलं होतं, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, काळी मिरी पावडर ते लावून घ्यायचे आतमधून आणि पीठ भुरभुरायचे वरून लावल्यानंतरून आणि ह्याला प्लेट्स बनवायचे या पद्धतीने बघू शकता एकावर एक अशा। आपण पहिले कसं केलं होतं ना अगदी त्या पद्धतीने अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत, जेवढ्या ते तेवढ्या पराठ्याचे प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत। आता प्लेट्स बनवल्या ना ह्याला उभं करायचं आहे प्लेट्स बनवल्यानंतर आणि ह्याला रोल करायचं या पद्धतीने व्यवस्थित आणि शेवटचं टोक आहे ना आतमध्ये जुळवून घ्यायचं आणि पीठ टाकायचं खालच्या बाजूने वरच्या बाजूनं आणि ह्याला छान पसरून घ्यायचं सुरुवातीला हाताने आणि ह्याला लाटून घ्यायचे, पीठ लावायचं व्यवस्थित असं, पीठ लावल्यानं चिटकत नाही यासाठी पीठ लावायचं थोडंसं। पीठ लावल्यानंतर या पद्धतीने इथे मी पराठा देखील लाटून घेते, तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही लाटू शकता पराठा, छोटा मोठा कसा पाहिजे। मी इथं लाटून देखील घेतलेला आहे आता पराठा। आता आपल्याला तवा देखील बाजूला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे आणि याला एक बाजू छान शेकल्या गेली की पलटी मारून घ्यायची आहे। पलटी मारून घेतली की आता आपल्याला छान दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस मस्त असा भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला तूप लावायचं आहे। आता याला छान भाजून घेतले देखील आहे दोन्ही बाजूने आणि लेयर्स बघू शकता तुम्ही किती छान अशा पडल्या देखील आहेत आणि हा पराठा खूप चवीला अप्रतिम चवीचा लागतो। वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही असा पराठा बनवू शकता दुसऱ्या पद्धतीने आणि दोन्ही बाजूनी छान तूप लावून घ्यायचं आणि खरपूस मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि चवीला तर मला इतका हा मस्त झाला होता ना पराठा। आता काढून घेणार, छान भाजून घेतला दोन्ही बाजूनी, आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला याच्या लेयर्स दाखवते आणि बघू शकता किती खुसखुशीत खमंग अशा छान बनवून तयार झालेल्या आहे आणि लेयर्स बघू शकता अगदी छान पडल्या देखील आहेत। आतून तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसतोय, बघू शकता अगदी टेम्पटिंग दिसतोय, मस्त झालेला आहे। असाच तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, मुलं आवडीने खातील हा। आता तुम्हाला तिसऱ्या पद्धतीने पराठा बनवून दाखवणार, आपण जो रेग्युलर बनवतो ना तो पराठा, पोळीचा पण उंडा घेतो ना तेवढा करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं सुरुवातीला थोडंसं आणि आतून आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि घडी करून घ्यायचे आणि ह्याला पीठ लावायचे। आपल्याला पीठ लावल्यानंतर याला आणखीन एकदा गोळून घ्यायचे पिठामध्ये आणि ह्याला छान गोलाकार आपण रेग्युलर चपाती वगैरे कशी लाटतो ना या पद्धतीने आपल्याला या थेपल्याला किंवा पराठ्याला लाटून घ्यायचे। कडा वगैरे छान अशा लाटून घ्यायच्या आहेत, कडा जाड वगैरे ठेवायच्या नाहीत
इथे गोलाकार छान पराठा देखील लाटून झालेला आहे या पद्धतीने. आता लाटून झाला ना पराठा, आता मी साईडला लगेच तवा गरम करत ठेवला होता, तर तव्यावरती पराठा आपल्याला टाकायचा आहे, सोडून घ्यायचा आहे. आणि आपल्याला खालची बाजू छान एक शेकली ना, वरच्या बाजूने छान आपल्याला खालची बाजू छान भाजून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूने आपल्याला आता तेल किंवा तूप लावायचे. तूप छान पसरून असं लावायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा तूप लावायचं आपल्याला आता. आणि याला खरपूस छान भाजून घ्यायचं या पराठ्याला तूप लावून. आणि चवीला तर म्हणा अप्रतिम चवीचा लागतो हा खूप, तूप लावल्यामुळे खमंग लागतो. आणि गरम गरम असे पराठे खाल्ले ना, दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा. आणि गॅस आहे तो आता बंद करायचा. अशा पद्धतीने इथं सो राहिलेले देखील पराठे मी बनवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही भरपूर लेस असलेला पराठा अगदी बघू शकता खमंग कुसकुशीत तयार झालेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेला आहे. लेयर्स बघू शकता पराठाच्या अगदी छान पडल्या देखील आहेत. भरपूर लेयर्स असलेला पराठा, मेथीचा पराठा किंवा थेपला देखील म्हणू शकता. आज हे थेपल्याच्या रेसिपी तुम्हाला मेथीच्या तिन्ही प्रकारचे भरपूर लेयर्स असलेले पराठे किंवा थेपलेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सकाळी मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा नाश्त्याला देण्यासाठी हे तुम्ही बनवू शकता. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपी, तोपर्यंत धन्यवाद.